शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। केला याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। शेतकरी मित्रांनो बघा, पीक विमा आज शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे। शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। कारण की पीक विमा भरपाईचा तात्कालीन तीव्रता सुरू करण्याचा आदेश दिलेला आहे। अनेक महिन्यापासून थांबलेली रक्कम आता जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये वाढलेली चिंता आता दूर होत आहे। कारण सरकारने बघा तात्परताने संपूर्ण प्रक्रियेला आता गती देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज 100% सकाळपासूनच शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। म्हणजे की शेतकऱ्यासाठी आता बघा लॉटरी लागली आहे। सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, सर्व तांत्रिक अडथळे दूर करून डीबीडी प्रणालीद्वारे पुन्हा वेगाने कार्यरत करणारे आलेली आहेत आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यातील निधी आजपासून थट्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेली आहे। या निर्णयामुळे विशेष अतिवृष्टी, त्याचप्रमाणे गारपीट व ढगफुटीने प्रभावित भागातील शेतकऱ्यांना मोठा विश्वास बसलेला आहे। शेतकरी मित्रांनो बघा, सर्वप्रथम बघा, पीक विम्याची रक्कम अनेक महिन्यापासून प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना बघा कर्जफेड, नवीन हंगामाची तयारी आणि दैनंदिन खर्च सांभाळणे कठीण होत होता। या परिस्थितीत बघा गंभीरता लक्षात घेऊन शासनाने तातडीने तोडगा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्यामुळे मदत वितरण प्रक्रियेला नवजीवन मिळेल आणि डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात बघा 100% सकाळपासून पीक विमा जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा, पात्र शेतकऱ्याची यादी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली आहे। त्याचप्रमाणे अपात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही यादी जाहीर केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तर तुम्हाला कळेल की बघा तुमचं पात्रता शेतकऱ्याच्या यादीत नाव आहे की अपात्र शेतकऱ्याच्या यादीमध्ये नाव आहे। बघा, पहिल्या टप्प्यात ज्यांचे पंचनामा पूर्ण झालेला आहे आणि ज्यांची माहिती शासनाच्या नोंदीत अचूक नोंदली गेली आहे, अशा शेतकऱ्याला प्राधान्य दिले जात आहे। आज दिवसभरापासून बघा मोठ्या प्रमाणावर व्यवहार होणार असून प्रत्येक बँकेला यासाठी विशेष सूचना देण्यात आलेल्या आहे की शासनाचा उद्देश हे आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना एका दिवसात लाभ मिळावा। सर्वप्रथम बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही महत्त्वाची माहिती सांगितली। त्याचप्रमाणे बघा, मंत्रिमंडळाच्या अलीकडील बैठकीत पीक नुकसानाचा आणि भरपाई या विषयावर विस्तार चर्चा करण्यात आली। हवामानातील अचानक बदल आणि अनियमित पावसाचा पर्यटन, गारपीट आणि ढगफुटीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। यामुळे लाखो शेतकरी आर्थिक अडचणीत आलेले आहे आणि शेतकरी मित्र या अडचणीत लक्षात घेऊन स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी पीक विम्याचे पैसे आता जमा करण्याची मंजुरी दिलेली आहे। शेतकरी मित्र शासनाने या परिस्थितीत सर्वसंघांनी आढावा घेऊन एक स्वतंत्र मोठा आर्थिक पॅकेजला मंजुरी दिलेली आहे आणि या पॅकेज सोबतच पीक विम्याची प्रत्यक्ष आता रक्कम मिळणार शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मोठी मदत होणार आहे। ही मदत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार ठरणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्र राज्य सरकारने मदत वितरणासाठी 3 टप्प्याचे नियोजन आखले असून आपल्या टप्प्याटप्प्याने 12 जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलेले आहे आणि या जिल्ह्यामधील पीक विम्याची रक्कम तात्कालीन जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि उर्वरित जिल्ह्यामधील दुसरा व तिसरा टप्पा जलद गतीचा सुरू करण्यात येणार आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्र आता डीबीडी व्यवहारात दररोज तांत्रिक मर्यादा असल्यामुळे काही ठिकाणी रक्कम जमा होण्यासाठी काही तास किंवा काही दिवस अधिकृत लागू शकतो। तरीही सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रक्रिया जलद करण्यात यावे यासाठी स्पष्ट निर्देश दिलेले आहे आणि शेतकऱ्यांना शक्य तितकेच लवकर पैसे मिळावे हे शासनाचे मुख्य उद्देश आहे। बघा शेतकरी मित्रांनो, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाचा हे निर्णय घेतलेला आहे, कारण की पिकाच्या नुकसानासाठी भरपाईला दर वेगवेगळ्या ठरवण्यात आलेले आहे आणि शेतकरी मित्रांनो आता भात, सोयाबीन, कापूस, मूग, तूर, उडीद, बाजरी आणि अन्य पिकासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आले आहे। नुकसानाचे प्रमाण 33% पेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्याला पूर्ण भरपाई मिळणार आहे, तरी कमी नुकसानीच्या प्रमाणातील शासनाने काही प्रमाणात मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। या सर्व निकषाचे परिस्थिती
जिल्हा प्रशासनाने पूर्ण केलं असून मर्यादेची अलीकडीवरची अंतिम नोंद प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी ही महत्त्वाची बातमी. भात पिकाच्या नुकसानाची राज्य सरकारने विशेष उल्लेख केलेला आहे आणि काही भागात पावसाच्या जोरदार तोंडकामुळे भाती शेती उद्ध्वस्त झाली, त्यामुळे भात उत्पादनाच्या सर्वसाधारिक मदत देण्याचा निर्णय झालेला आहे. आता सोयाबीन आणि कापूस उत्पादनासाठी दोन सरकारकडून बघा केंद्र व राज्य सरकार मिळवणारी एकत्रितपणे मदत मोठी आधार देण्यात येणार आहे. तूर, मूग आणि उडीद या कडधान्य उत्पादनावरील मोठा परिणाम झाल्याचा विशेष भूहिसाब करून निधी वाटप करण्यात येत आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आज सकाळपासूनच 100% शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी मीटिंग घेऊन ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. कारण की नुकसानग्रस्त भागातील विशेष विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पिकाचं मोठं नुकसान झाल्याचे अहवाल स्पष्ट दिसते. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यामध्ये या भागात अग्रक्रम देण्यात आलेले आहे. बघा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये भात आणि कडधान्य पिकाचं नुकसान झालेले आहे. त्यानुसार बघा यामध्ये विशेष आहे की जिल्हाधिकाऱ्यांना 24 तासाच्या आत आता सतत मॉनिटरिंग करण्याचा आदेश देण्यात आलेले आहेत. बघा शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आता ही प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी राज्य सरकारने बँक अधिकाऱ्यांशी संवाद वाढवला आणि जेथे नेटवर्क अडचणी आहेत तेथे विशेष टीम पाठवून तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी सांगितलेले आहे. काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून बँकांना शासनाने अतिरिक्त अकाउंट उघडण्यास सांगण्यात आलेले आहे. या सर्वच उपाययोजनांमुळे निधी वेळेवर खात्यात पोहोचणार असल्याचं सरकारने आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा आता कोणत्या पिकासाठी कशा प्रकारे पीक विमा मिळणार आहे. बघा पुणे या भागातील अतिवृष्टीमुळे सोयाबीन व बाजरी पिकाचं मोठं नुकसान नोंदवलं गेलं. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील सुद्धा वारंवार बदलत्या हवामानामुळे द्राक्षबाग आणि ऊस शेतीचं मोठं नुकसान झालं. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता नाशिक जिल्ह्यातील सुद्धा गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा आणि भाजीपाला मोठं पिकाचं बघा या पिकाचं मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली. आणि सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये पीक वाहून गेलं. सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा तसंच म्हणजे की बघा कृष्णा नदीकाठीच्या परिस्थितीत निर्णय घेऊन ऊस शेतीचं नुकसान झालं. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पावसामुळे भात शेतीला मोठं नुकसान सहन करावं लागलं. आणि सोलापूर जिल्ह्यात सुद्धा दुष्काळी परिस्थितीमुळे बाजरी आणि ज्वारी पिकावर प्रतिकूल परिणाम दिसून आला. धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा अनियमित पावसामुळे कापसी आणि मका पीक बंदित झाली आहे. आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा जळगाव जिल्ह्यात सुद्धा केळी व कापूस लागवडीचा वादळी वाऱ्याने तडका बसला. आणि परभणी जिल्ह्यात सुद्धा सतत पडणाऱ्या पावसामुळे तूर आणि सोयाबीन पिकाचं नुकसान झालं. उस्मानाबाद सुद्धा कोरडवाहूमुळे हरभरा आणि ज्वारी उत्पादनाला मोठा घट आढळली. लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारे शेतकरी मित्रांनो पावसातील तपवातीमुळे शेतकऱ्यांना तूर व मका पिकाला आर्थिक फटका बसलेला आहे. शेतकरी मित्रांनो बघा आता जेवढे का आपण तुम्हाला जिल्हे सांगितलं ते बघा डायरेक्ट तुम्हाला आपण सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये निधी जमा करण्याचे सहभागीची बँकेची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघा बँकेची यादी आता सिलेक्ट केलेली आहे. आता कोणत्या बँकेत आज पैसे जमा होणार कान देऊन ऐकायचं आहे शेतकरी मित्रांनो बघा आता SBI बँक, त्याचप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा पंजाब नॅशनल बँक, त्याचप्रमाणे इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ बडोदा या प्रमुख बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता जे काय तुम्हाला बँक सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो डायरेक्ट त्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज 100% पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे. पैसे जमा झाले नसेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय जवान जय किसान. धन्यवाद.